सगळ्यांना. आता मी कामावर आलेले आहे आणि आता कामाची सुरुवात करणार. मटनची रेसिपी बनवणार आहे. नॉट इंडियन स्टाईल, जास्ती मसाला वगैरे नाही, सिंपल म्हणजे जसं हवं आहे त्यांना तसं बनवणार आहे. चला, आपल्याला आहे अर्धा किलो आहे, कमीत कमी अर्धा किलो आहे. मीठ टाकून घेते आणि हळद चांगलं मिक्स करून घेते पूर्ण. हळद मीठ लावले आणि 21 मिनिटं ठेवून टाकते. हे लिंबूचा रस पिळून घेते. थोडंसं तेल कामावर असल्यामुळे मी हे फक्त 15-20 मिनिटं ठेवते मुरायला. तुम्ही अर्धा तास 1 तास ठेवला तरी पण खूप छान आहे, म्हणजे चांगलं मुरतं. एक कांदा आहे बारीक चिरलेला. कांदा गुलाब घेऊन परतून घेतलं आणि मटण टाकले. छान जरा परतून घ्यायचं. कुकरवर हे तेच मटणाचं ताट ठेवलं, त्यात पाणी टाकून घेते. जास्ती नाही, थोडंच पाणी टाकून घेते. ते गरम झाल्यानंतर मटणमध्ये ओतून कुकर लावते. पाणी पण तापलं आणि पाणीतून वाफा निघतात. हेच पाणी आत टाकून घेते आणि कुकरला लावून घेते. एकीकडे कांदा वगैरे परतून घेण्यासाठी कढई ठेवून घेतलं. मोठे मोठे बटाटे कापून घेतले, ते फ्राय करून घेते तेलामध्ये, कारण की मटणामध्ये टाकायचं आहे. बटाटेसुद्धा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं, थोडासा लालसर असं, म्हणजे छान ते शिजलं जातं. हे करून घ्यायचे. हे शिजले आहेत पूर्णपणे बटाटा, बघू शकता तुम्ही. बघू शकता. जास्ती काही टाकत नाही आहे. टोमॅटो, कांदा आणि हिरवी कोथिंबीर, लसूण आणि आलं हे एवढंच वापरणार आहे. आणि हे कांदा परतून घेते. त्यातच हे 4 काजू टाकते. 4 काजू टाकले, थोडंसं परतून घेते. हे लसूण आलं आहे, थोडी कोथिंबीर आणि हा एक टोमॅटो. थोडंसं तेलामध्ये परतून थोडं पाणी घालून शिजवून घेते. थोडीशी दही घेतली आहे मी. ह्याच्यात ना थोडे मसाले घालून घेणार. थोडंसं हळद, मिरची पावडर, हे धनिया पावडर, जिरा पावडर, हे गरम मसाला. सगळे मसाले मिक्स करून घेते चांगलं अशा पद्धतीने. आता बघूया, कढईमध्ये हे चांगलं शिजवून घेते. मिक्सरलाच लावणार आहे. थोडंसं शिजवलं थंड होण्यासाठी. हे सगळं मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते. पेस्ट करून घेतली मसाल्याचा. आता मी तेल नाही वापरलेलं, तूप घेतलेलं आहे. खडे मसाले मी अजिबात वापरत नाही, कारण की सगळे मी दहीमध्ये टाकून घेतलेलं आहे. हे परतून झाले, जरासं झाकण ठेवून आणि जरा तेल सुटेपर्यंत हे करून घेऊया. छान असं तेल सुटलेलं आहे. दहीचं पेस्ट बनवले होते, हे सर्व टाकून घेते, कारण की ह्यातच मसाला आहे पूर्णपणे. हे पण छान परतून घेते. झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत अनेकदा परतून घेतले आणि परत झाकण ठेवले. तेल सुटलं ना तर छान, म्हणजे चांगलं होतं, मसाला चांगला होतो, फ्राय चांगला झालेला असतो. चला, मटण पण छानपैकी शिजलं आहे. हे बघा, खूप छान शिजलं आहे. मसाला पण छान. चला, हे टाकून घेते. हे जे बटाटा आहे त्यात टाकून घेते. थोडं पाणी आहे ना, ते ॲड करून घेते. मसाल्याचंच पाणी आहे. थोडं झाकण ठेवून आणि एक वाफ काढून घेऊया. मटण आता पूर्णपणे झालेलं आहे आणि थोडंसं कोथिंबीर भुरभुरून घेऊया आणि बंद पण करते गॅस. तर बघा कशी वाटली ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.